आजी, चेहऱ्याला खोबऱ्याचं तेल लावू नको, चेहरा त्यामुळे काळा पडतो. नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. बघा, हा जो व्हिडिओ आहे तो खूप खूप खास आहे, कारण की सगळ्याच्या घरामध्ये हा जो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा या संदर्भात थोडेसे गैरसमज जे आहेत ते असतात. आणि त्यासाठीच मी हा एक छोटासा किस्सा तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की खरंच हे जे आहे ते काय असतं. तर बघा, परवाच्या दिवशी मी माझ्या मावशीला कॉल केला होता. आमचं बोलणं चालू होतं. मावशीचा नातू सुद्धा सोबत होता मावशीच्या, आणि माझं मावशीचं बोलणं झालं. आणि त्यानंतर मावशीने तिच्या नाताकडे म्हणजे माझ्या मावस भावाच्या मुलाकडे फोन दिला आणि तो माझ्याशी बोलत होता. तर बोलताना तो माझं आणि त्याचं बोलणं चालू होतं. आणि बहुतेक माझ्या मावशीने केस विंचरायला घेतले असतील त्यावेळेला, आणि केस विंचरून झाल्यानंतर कदाचित झाले असतील आणि माझा कॉल गेला असेल, आणि त्यानंतर तिने थांबवलं असेल केस विंचरणं. आणि नंतर तिने केस विंचरून चेहऱ्याला जो आहे तो उरलेलं थोडंफार तेल जे म्हणतो खोबऱ्याचं, ते तिनं लावलं. म्हणजे लावत होती वाटतं. तेवढ्यामध्ये नातू काय म्हणतो तिचा, की म्हणजे माझ्या मावस भावाचा मुलगा काय म्हणतो, अगं आई, म्हणजे आजीला तो आई म्हणतो, तर अगं आई, चेहऱ्याला खोबऱ्याचं तेल लावू नको, त्यामुळे चेहरा काळा पडतो. हे स्पष्ट त्याने बोललं आणि मी सुद्धा ऐकलं ते. आणि बघा, पूर्वीचे लोक जे आहेत ते चेहऱ्याला म्हणा किंवा पूर्ण बॉडीला खोबऱ्याचं तेल लावायचे. आता तो खोटं बोलतोय किंवा तो चुकीचं बोलतोय असं नाही म्हणत आहे, आणि माझी मावशी जी आहे ती पण चुकीचं करते असं पण नाहीये. तर इथं मेन प्रॉब्लेम काय आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, पूर्वीच्या काळी खोबऱ्याचं तेल जे आहे ते पूर्ण चेहऱ्याला, बॉडीला लावलं जायचं. म्हणजे चेहरा जो आहे किंवा आपली जी बॉडी आहे ती व्यवस्थित राहावी, किंवा टवटवीत आपली स्किन राहावी, किंवा चेहऱ्यावरचे जे डाग वगैरे आहे ते जावेत, यासाठी खोबऱ्याचं तेल लावलं जात असायचं. आणि मला सुद्धा माहित आहे की माझी जी आजी आहे ती एकदम गोरी टकटकीत होती. म्हणजे एकदम तिच्या चेहऱ्यावरती अजिबात कुठल्याही प्रकारचा डाग वगैरे नव्हता, आणि एकदम गोरी पान, आणि ती रोज खोबऱ्याचं तेल चेहऱ्याला लावायची. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि आता इथं म्हणजे म्हणलं जातं की चेहऱ्याला खोबऱ्याचं तेल लावू नको, चेहरा काळा पडतो. आता इथं मेन प्रॉब्लेम काय आहे, इथं मी तुम्हाला एक फोटो दाखवते, त्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की काय प्रॉब्लेम आहे. बघा, आजकालचं जे खोबऱ्याचं तेल येत आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की फक्त आणि फक्त 20%. इथं फोटो मी लावलेला असेल तर बघा तुम्ही व्यवस्थित, स्क्रीनशॉट घ्या आणि ते चेक करा तुम्ही. काही नावं जे आहेत ती हाईड केली असेल कदाचित, कुणाची बदनामी म्हणण्यापेक्षा काय, कुणाचं तरी नाव पुढं करण्यापेक्षा मला जो फोटो मिळालेला आहे, ते जे आता तेल मार्केटमध्ये विकलं जातं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जातं. आणि तुम्ही बघा, फक्त आणि फक्त 20% त्यामध्ये खोबऱ्याचं तेल आहे, आणि 80% काय आहे ते तुम्हीच चेक करा, तुम्हीच पहा आणि ठरवा आपला चेहरा का काळा पडतो. तरी हे भेसळयुक्त तेल आपण लावतो, आणि त्यामुळं आपला चेहरा म्हणा किंवा केसांना पण जेव्हा लावतो तेव्हा केसांची वाढ होणार कशी आहे, कारण की प्युअर खोबऱ्याचं तेल त्यामध्ये फक्त 20% आहे, आणि बाकीचं जे आहे ते बघा तुम्ही आता त्यामध्ये काय मिक्स आहे आणि तुम्ही ठरवा. तर मी यासाठीच नेहमी तुम्हाला सांगते की प्युअर खोबऱ्याचं तेल घ्या, घाण्याचं तेल घ्या. हे फक्त सांगण्याचा उद्देश माझा हाच होता की प्युअर खोबऱ्याच्या तेलाने आपल्याला फायदे मिळतात. आणि हे जे आता भेसळयुक्त तुम्ही तेल पाहिला, तर जो फोटो तुम्ही पाहिला, ते जर तेल आपल्या केसांना म्हणा, आपल्या चेहऱ्याला म्हणा, किंवा आपण बॉडीला जर लावलं तर आपला चेहरा म्हणा किंवा आपली बॉडीची जी स्किन आहे ती काळी पडणारच आहे. केस तर वाढणार नाही. आपल्याला वाटतं की हा, मी खोबरं तेल लावतोय, चांगलं तेल लावतोय वगैरे वगैरे, पण तुम्ही पाहू शकता समोर की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं तेलांमध्ये भेसळ आहे. तेलांमध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्याच वस्तूमध्ये भेसळ आहे. तर तुम्ही ठरवायचं आहे. आता यानंतर जेव्हा आपण खोबऱ्याचं तेल घ्या, प्रयत्न करा की घाण्याचं तेल, आणि घाण्याच्या तेलात तिथं सुद्धा लक्षपूर्वक बघायचं आहे की प्युअरच देतात का ते लोक घाण्याचं तेल, कारण की थोडंसं महाग पडतं ते, त्यामुळे ते होऊ शकते ते सुद्धा मिक्स करतील. त्यामुळे परत सांगते, माझ्या सर्व ताईंना सांगते की जेव्हा पण तुम्ही खोबऱ्याचं तेल घेता तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक खोबऱ्याचं तेल घ्या, लक्षपूर्वक खोबऱ्याचं तेल जे आहे ते खोबऱ्याचंच आहे का ते चेक करून घ्या. जेव्हा पण बॉटल घ्या
माझं नेहमी हेच वाक्य असतं की घाण्याचं तेल घ्या, ते फक्त आणि फक्त मी यासाठीच बोलत होते. तर तुमच्या लक्षात आला असेल की आपला चेहरा जो आहे तो का काळा पडतो खोबऱ्याचं तेल लावल्यानंतर, आणि पूर्वीची लोक जे आहेत ते एकदम टवटवीत असायचे खोबऱ्याच्या तेलामुळे. तर मेन प्रॉब्लेम कुठं आहे तुम्हाला लक्षात आला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती मी तुमच्याशी शेअर करत असते. तर चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तो पण बाय.